आयुष्य कमी आहे तर त्याच्यावर मी पूर्ण पडदा ठेवलेला नाही. माझा प्रसाद चांगला आहे म्हणजे भविष्यकाळ आपण नाही जास्त विचार करायचा, आपला वर्तमान काळ जास्त चांगला जगण्याचा आपण प्रयत्न करायचा. हे त्याच्यातून मी शिकले. असं मला कळलं की हा जरा बऱ्यापैकी गातोय, एखादं बडबड गीत शिकवलं की जसंच्या तसं पटकन म्हणतो. मग प्रसादला गुरुही चांगले, म्हणजे गुरुच्या शोधात होतो, पण एका ठिकाणी तर सांगितलं नाही आम्ही अशा मुलांना नाही शिकवू शकत. प्रसादच्या शाळेत प्रदीप जोशी म्हणून शिक्षक लोणावळ्यावरून ट्रान्सफर होऊन आले त्याच दरम्यान. आणि ते कसे म्हणजे जसं काही ती स्वामींनीच सगळी योजना केलेली, कारण त्यांना ह्या मुलांबद्दल खूप प्रेम. असे गुरु प्रसादला मिळाले. आणि अजून योगायोग काय, त्यांचे जे गुरु गाण्याचे, भरत शेंडे तुम्ही नाव ऐकलं असेल, ते पायाने हार्मोनियम वाजवायचे, ते त्यांचे गुरु आणि प्रसाद त्यांचा शिष्य. आणि त्यांना पद्मश्री मिळालं आणि प्रसादला बालश्री मिळालं. म्हणजे बघा कसं सगळं असतं. तर प्रदीप जोशी मग प्रसादला म्हणाले चालेल मी प्रसादला, मी प्रायव्हेट ट्युशनच मला ठेवावी लागली. मग त्या प्रायव्हेट ट्युशनसाठी एक स्कॉलरशिप पण प्रसादला मिळाली आणि गाणं सुरू झालं.